आहे सर राहुल भाऊ 8 षटकांचा आहे. गोलंदाजाने स्टंपच्या पाठीमागे एक जंप घेतली, चेंडू आता टाकणार तोपर्यंत हात कानापर्यंत सरळ आला, कानापर्यंत, तर तो सरळ हाताचा गोलंदाज. कानाच्या पुढे हात बँड होत नाही, तुम्ही कधी पण ट्राय करून पहा. बँड करायचा प्रयत्न केला, पायापाशी टप्पा पडेल पहिला, तुम्हाला चेंडू फेकता येत नाही. कानाच्या पुढे हात कानापर्यंत सरळ आला नंतर चेंडू तुम्हाला फेकता येत नाही. अजून एक गोष्ट आहे, बरेच जण विचार करतील कानापर्यंत सरळ येतो, काय कायांचा जन्मताच थोडासा वाकडा असतो, बँड असतो. जो काय हात आहे तो शेवटपर्यंत तसाच असेल, तो एक फेकलेला चेंडू नसतो. लसित मलिंगला तुम्ही पहा, त्याचा स्टांत आहे तसाच आहे, आला की तसाच, जसा क्रॉस आहे तसाच तो टाकतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याकडे मात्र सर्वांनी लक्ष द्यावं. चला फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये, आणि यानंतर परत एकदा समालोचनासाठी आपण जाऊया सुनील शेळके सर यांच्याकडे. या सर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद रमेश बेल्लेकर सर, फार सुंदर अशा पद्धतीचं समालोचन दरम्यान तुमच्या सुमधुर आवाजामध्ये आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. MPLचा आजचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची निश्चितच दुपारचं हे वातावरण आणि आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वाची ही लढत मित्रांनो या अगोदर आपण पाहिली, आणि ज्या लढतीमध्ये निश्चितच भाविका कन्स्ट्रक्शन संघ अंतिम क्षणाला वर चढ होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सुंदर अशा पद्धतीचा विजय त्यांच्या मार्फत तिकडे हस्तगत केला गेला. ठेवायचा आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये सुरू असलेला सामना मित्रांनो आपण पाहतोय, भाविका कन्स्ट्रक्शन वर्सेस फ्रेंडशिप चॅम्पियन्स असा हा सामना मित्रांनो आपण पाहतोय. 8 षटकांचा हाही सामना असेल. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आपण पाहिला कल्पेशच्या बॅटमधून, आणि हा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इनसाइड द फेन्स आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा निश्चितपणाने इकडे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागलेले आपण पाहू शकतात. बिग बॅटल आहे, नेक टू नेक फाईट दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही साईड्स अतिशय तुल्यबल बॅलन्स्ड अशा पद्धतीच्या साईड्स आहेत. बॅलन्स युनिट्स आपण पाहू शकतो. DP दिनेश पवार. आता चेंडू फुल लेन डिलिव्हरी आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, आणि तिसरा चेंडू मित्रांनो फक्त आणि फक्त झाला. इकडे मात्र व्यासपीठावर चांगल्या पद्धतीने टाळ्यांचा गजर हा आम्हाला भूपेश्वर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे ओनर्स जर तुमच्याकडे तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभे असतील तर एक उभारी, एक प्रेरणा, एक इन्स्पिरेशन तुम्हाला मिळत असते. पंचांच्या समांतर दरम्यान आले आणि एक अमांतर धाव दरम्यान इकडे मिळाली, आणि एका धावेने धावफलक 7 वर गेलेले आपण पाहू शकलात. 7 धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओल्ड इज गोल्ड दिनेश. हा चेंडू फुल लेंथ आहे, ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला आहे. 1 धाव पूर्ण असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. इट कुड बी डेंजरस, आणि eventually 2 runs have been completed successfully by those batsmen. This is good running between the wickets. With the help of these 2 runs, score will move on 9 itself without loss of anyone. This is first over is in progress being bowled by Dinesh Pawar sir. शफल क्रॉस झालेला आहे, फुल टॉस आहे. ज्या पद्धतीने प्रश्न विचारला त्या पद्धतीनेच कदाचित दिनेश पवार सरांना दिलेले हे उत्तर असावं. चेंडू जातोय 4 धावांसाठीचा आलेला हा स्क्वेअर लेग रिजन मधील चौकार. 4 धावा ऍड झाल्या, धावफलक 4 ने वाढून 13 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकतात. 4 धावा धावफलकावर मित्रांनो आल्या. चांगल्या पद्धतीची सुरुवात इथे मात्र आपल्या संघासाठी देत असताना कल्पेश हे माडे फलंदाज आपण पाहतोय. 12 धावा आतापर्यंत व्यक्तिगत योगदान त्याचं. आता चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. मिस फील्ड आहे मित्रांनो, गचाळ अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि 3 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षण मित्रांनो, क्षेत्ररक्षणाचं महत्व फार आहे. ज्या पद्धतीने फलंदाजीचं महत्व आहे, ज्या पद्धतीने तितकंच गोलंदाजीचं महत्व आहे, मला वाटतं तितकं क्षेत्ररक्षणाचं महत्व असलेलं फार आपल्याला पाहायला मिळतं. आणि पूर्वीचं ज्या पद्धतीचा क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड इंडियन क्रिकेट टीमचा होता, त्यानंतर काही क्षेत्ररक्षक मित्रांनो आले. ज्या पद्धतीने आपण
युवराज याला पाहिलं, त्यानंतर रवींद्र जडेजा नावाचा क्षेत्ररक्षक आहे, सुरेश रैना असतील, त्यानंतर रन मशीन विराट कोहली असेल. त्याने मात्र क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड इथे मात्र एक वेगळ्या पद्धतीने सेट केलेला आहे आणि तो स्टँडर्ड मित्रांनो आपल्याला इथे मात्र अपग्रेड करावा लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आता मात्र सुवर्ण क्षण इथे मात्र टेनिस क्रिकेटला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच पूर्वीच्या काळी काही कलावंतांना राजाश्रय मिळायचा आणि इथे मात्र तेच काम जरी कोणत्याही राज्याच्या दरबारी राजाश्रय मिळत नसेल, सरकारच्या दरबारी कोणत्या पद्धतीने दखल मात्र टेनिस क्रिकेट जिथे घेतली जात नसेल, तरी सुद्धा चांगल्या स्पर्धांचं आयोजन दरम्यान मित्रांनो पाहायला मिळतं आणि इथे मात्र टेनिस क्रिकेटला मिळालेली ही झळाली आपण पाहतो. आणि निश्चितच मुरबाड प्रीमियर लीग MPL आपण पाहतो 2021 पाचवा संस्करण, पाचवा पर्व, महाराष्ट्राची आणबाण शान निश्चितच मांडली जाते क्रिकेटला आणि त्या क्रिकेटची इतकी मोठी स्पर्धा, दैदिप्यमान आयोजन. गोलंदाज तयार, कल्पेश एमाडीसाठी क्लास मात्र मित्रांनो पाहायला मिळतोय. सौरव गांगुलीच्या स्ट्राईकने मारलेला हा चौकार आपण पाहतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा चौकार दरम्यान आला आणि 4 धावांनी धावफलक आपोआप इथे मात्र वाढलं. 20 धावा धावफलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असलेलं आपण पाहतोय. या अगोदर कल्पेश हेमाडे या फलंदाजाला, महेश हेमाडे याला फार फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. भाविका कन्स्ट्रक्शन संघाचा विचार केला तर प्रत्येक या तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांची सलामीची जोडी बदललेली आपण पाहतो. या अगोदर जी सलामीची जोडी होती त्यामध्ये समीर भुईर आणि तानाजी खुणे आपण पाहिले होते. आता मात्र महेश याला अप दी ऑर्डर खेळण्याची संधी ते मात्र प्राप्त करून दिली. आताचा चेंडू गती परिवर्तन आहे आणि हेरलं होतं फलंदाजाने, चेंडूला भिरकावून दिला. 6 धावांसाठीचा अप्रतिम दर्जेदार खणखणीत षटकार. टेलिव्हिजन स्क्रीनला आपण पाहू शकता मित्रांनो, हा षटकार मारण्यामध्ये फलंदाज यशस्वी का ठरतोय तर अंतिम क्षणापर्यंत त्या चेंडूवर त्याची नजर होती आणि इथे मात्र संयम दाखवला. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर मित्रांनो संयम दाखवत असाल तर निश्चितच तो जो परिणाम आहे तो तुमच्या बाजूने तुम्ही कशा पद्धतीने वळवू शकता याचं ज्वलंत उदाहरण इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 26 धावा धावफलकावर लागलेल्या असताना व्यक्तिगत 25 धावांचं योगदान देत असताना महेश हेमाडे नावाचा हा फलंदाज आपण पाहतोय. मुरबाड प्रीमियर लीग आहे. मुरबाड तालुक्यातील खेळाडूंसाठी ही फार मोठी संधी आणि फार मोठं व्यासपीठ इथे मात्र उपलब्ध करून दिलं जाते. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. भानुदास, महेश पुन्हा एकदा तयार असतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. आताचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ होता ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इनसाइड दी बाउंड्रीला आपल्याला झालेलं पाहायला मिळालं. चेंडू अडून फेकीपर्यंत 2 धावा इथे निश्चितपणाने आल्या. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 मोठे फटके मारण्याची संधी या षटकामध्ये इथे मात्र दिली गेलेली होती. 28 धावा धावफलकावर लागलेले आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर, दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावर. आताचा चेंडू गती परिवर्तन, झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. व्हॉट अ ग्रेट कॅच, दिस इज बाय दिनेश पवार सर आणि इथे मात्र गडी बाद होईल. सुरेख झेल, फलंदाज फेल. फ्रेंडशिप 11 संघाचे जुने खंदे समर्थक राकेशजी जाधव सर आपले इथे मात्र आगमन झालं. आयोजकांच्या वतीने आपलं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. फार सुंदर झेल दरम्यान कनेक्ट झालेला दिनेश पवार सर यांना आपण पाहिलं. आणि झेल मित्रांनो तुम्हाला एखादा घ्यायचा असेल तर त्या चेंडूवर अंतिम नजर तुमची शेवटच्या क्षणापर्यंत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची बॉडी बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही सॉफ्ट हँडेडली झेल घेताय की हार्ड हँडेडली झेल घेतायत हे मात्र तुम्हाला डिसाईड करता येणं गरजेचं आहे. आणि चेंडूची जी गती आहे ती गती तुम्ही पारखणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने तिथे मात्र काउंट केल्या जातात. अंतिम क्षणाला चांगल्या पद्धतीने वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द दिनेश पवार सर आणि ते मात्र गडी बाद झाला. यानंतर गोलंदाज भानुदास याचा आत्मविश्वास आता वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके आले. 10 धावा, 1 चौकार, 1 षटकाराला 2 धावा पाहायला मिळाल्या. 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. आता मात्र मॅन इन फॉर्म समीर भोईर ऑन स्ट्राइक. आताचा चेंडू शपल क्रॉस होऊन खेळण्याचा निर्णय. प्री मेडिकेटेड शॉट आपल्याला पाहायला मिळाला. एसटी रक्षक मात्र बीट होतोय आणि फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक बीट होतोय. लेग बाईटच्या रूपाने आलेल्या ह्या 4 नशिबाच्या धावा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. बाईटच्या रूपाने ते मात्र 4 धावा आल्या
धावफलक 4 ने वाढलं, 32 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. या अगोदरच्या सामन्यामध्ये समीर भुईर याने मॅरेथॉन इनिंग तिथे मात्र साकारलेली आपण पाहिलेली होती. फार सुंदर खेळाडू आहे मित्रांनो. खेळत असताना त्याचे फटके नेत्रदीपक अशा पद्धतीचे असतात. एकदा की चूर सापडला त्यानंतर गोलंदाजाला सळो की पळो सोडून निश्चितपणाने ते करून देत असतो. इथे मात्र फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. ऑफसाईड रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो सरळ. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडून फेकी करेपर्यंत एक धाव दरम्यान इकडे मात्र ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक 1 ने वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 33 वर. 33 धावा धावफलकावर. दुसरं षटक मात्र इथे संपलं. या अगोदरचा सामना ज्यावेळेस भाविका कन्स्ट्रक्शन खेळत होते त्यावेळेस 2 षटकांमध्ये एक्झॅक्टली 33 धावा तिथे मात्र आलेल्या होत्या आणि निश्चितच एकही गडी तिथे मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. इथे मात्र एक गडी बाद होतोय आणि 33 धावा 2 षटकानंतर 16.50च्या सरासरीने आलेल्या आपण पाहतोय. मित्रांनो आपण पाहतात MPL मुरबाड प्रीमियर लीग 2021 पाचवं संस्करण, 5वं पर्व मित्रांनो पाहतो. 5 या अंकाचं विशेष महत्व भारतीय धर्मामध्ये आहे, हिंदू धर्मामध्ये आहे, सनातन आपल्या धर्मामध्ये आहे मित्रांनो. 5 या अंकाचं विशेष महत्व आहे. पंचमहाभूतांनी आपलं शरीर मित्रांनो बनत असतं. भोजनाचा विचार केला तर पंचपक्वान आपण पाहतो. अध्यात्माचा विचार केला, भजन कीर्तनाचा विचार केला तर पंचपदी नावाची एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर निश्चितच पंचमहाधातू आहेत, पंचरत्न आहेत. 5 या अंकाला विशेष महत्व आहे आणि या अंकाला साजेसे अशा पद्धतीचं आण बाण शान मोठी सन्मानाची प्रतिष्ठेची दैदिप्यमान अशा पद्धतीची स्पर्धा मित्रांनो मुरबाडच्या मातीमधील मुरबाडकरांची स्पर्धा आपण पाहतोय. मुरबाड प्रीमियर लीग 2021 आणि स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस. आत्ताचा हा जो सामना आहे त्या सामन्यातील विजयी संघ आणि यानंतर खेळवण्यात येणारा सामना त्यातील विजयी संघ या 2 संघांमध्ये यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच खेळवली जाईल आणि ती सुपर ओव्हर तुम्हाला मित्र किंवा बोल्ड आउट या 2 पैकी एक शक्यता दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 पॉसिबिलिटीज आर देअर. विल हॅव टू चूज बाय दोज कॅप्टन्स अँड MPL कमिटी ऑल्सो. मीनवाईल आपण मदन कतोरे सरांचा एक चेंडू दरम्यान फेकला गेलेला पाहिला आणि त्या चेंडूवर एक धाव आलेली दरम्यान आपण पाहिली. 34 धावा धावफलक इथे मात्र अशा पद्धतीने लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तानाजी खुणे आणि समीर भुईर हे 2 फलंदाज भाविका कन्स्ट्रक्शन यांची नाव जी आहे, नौका जी आहे ती पैल तीरावर नेण्याचा इथे मात्र प्रयत्न करतायत. तानाजी खुणे मॅन फ्रॉम डोंगरगाव. मोठा फटका आहे. दिस इज द क्लास ऑफ तानाजी. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर गोइंग अँड गॉन. दिस इज 6 मॅसिव्ह आणि माइटी हिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांना विनंती असेल सीमारेषेच्या पलीकडे जो चेंडू मात्र तिकडे जातोय त्या चेंडूवर तुमची नजर असली पाहिजे आणि तुम्ही मात्र इथे सहकार्य करायचं आहे. एक खेळाडू प्रेक्षक आपण पाहतोय या चेंडूच्या मागे जात आहेत आणि निश्चितच तो चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केले. त्यांचं या स्पर्धेच्या आयोजकांमार्फत निश्चितच आभार ऋणनिर्देश व्यक्त करतोय. स्वप्नसाई संघाचे ओनर इथे मात्र भालचंद्र दादा आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून हा चेंडू आमच्यापर्यंत इथे मात्र दिला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मदन कथोरे ओल्ड ब्युटी आपण पाहू शकता. आताचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा चांगला संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. इनटू द डीप्स चेंडू मात्र चेंडूवर क्षेत्ररक्षक आले आणि एक धाव दरम्यान घेण्याची इथे मात्र संधी उपलब्ध झाली होती दोन्ही फलंदाजांना. इनफॅक्ट तानाजी आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करत असताना 7 धावांवर खेळतोय आणि समीर भुईर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 2 धावांचं योगदान देत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आताचा फटका मोठा फटका आहे. योग्य उंची आणि अयोग्य अंतर जेल मात्र सोडला जातोय. अशा पद्धतीचं योगदान मित्रांनो तुम्ही जर जीवदान इथे मात्र समीर भुईर सारख्या फलंदाजाला दिलं तर यानंतर येणारा काळ तुमची कसोटी घेईल हे सांगण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या ज्योतिषाची गरज नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक हाती सामना मात्र घेऊन गेले होते समीर भुईर. तिथे मात्र त्या डाबाचा पाया मात्र त्यांनी मजबूत केला होता आणि इथे मात्र निश्चितच या फलंदाजाला आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. आणि ज्या वेळेस फलंदाजाला निश्चितच जीवनदान मिळतं त्या वेळेस मित्रांनो मोठी खेळी त्याच्या मार्फत येत असते. भारत पाकिस्तान मॅच पाहिली तर सचिन तेंडुलकरचा सुटलेला कॅच आपण पाहतोय. वर्ल्ड कप मध्ये 58 धावांची इनिंग तिथे मात्र आली आणि तो सामना तिथे मात्र भारताने जिंकला होता. रोहित शर्माला आपण आठवतोय 264 धावा तिथे मात्र आलेल्या होत्या सुटलेल्या झेलवर.
इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान. समीर भोईर साठीचा हा दिवस मित्रांनो किती लकी ठरतोय. नशिबाची साथ मित्रांनो तुमच्याकडे इथे मात्र मिळत असते. न हरता न थकता न थांबता जे प्रयत्न करतात आणि त्यांच्या पुढे मात्र नशीब कुठेतरी हतबल झालेला आपण पाहतो. नशिबाची साथ समीर भोईर सारख्या मोठ्या दिग्गज फलंदाजाला इथे मात्र मिळते. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 इथे मात्र झेल सोडले गेले. अतिशय खराब अशा पद्धतीची कामगिरी इथे एसटी रक्षकाची आपण पाहिली. त्या अगोदर एका शतरक्षकाची पाहिली. 44 धावा धावपलकावर. मदन कतोरे पुन्हा एकदा तयार. आता चेंडू शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलं जातं एक शतरक्षकाला. 4 धावांसाठीचा येणारा हा पुन्हा एकदा चौकार आपण पाहतोय आणि एकूण 5 धावा दरम्यान इथे मात्र आल्या. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांकडून 4 यस 22च्या रूपाने 4 धावा आल्या. सोयर चेंडू इथे मात्र घोषित केला गेला नव्हता आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 4 ने वाढलं आणि जाऊन इथे मात्र 48 पर्यंत पोहोचलेलं आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावर आल्या आणि तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथपर्यंत संपला. 3 षटकांचा खेळ मित्रांनो इथपर्यंत संपला. 3 षटकानंतर 48 धावा धावफलकावर इथे मात्र आहेत. आजच्या दिवसातील अतिशय मोठी नेक टू नेक फाईट आहे. बिग बॅटल आहे. अनन्यसाधारण महत्व असणारा हा सामना मित्रांनो आपण पाहतोय. या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणता संघ आणि त्या संघाच्या वाट्याला इथे मात्र विजय मिळणार आहे. मित्रांनो यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जी तुमची जी इच्छा असते ती इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असणं फार गरजेची आहे. आणि इथे मित्र इथे आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीने कोणता संघ अंडर प्रेशर चांगली कामगिरी करेल आणि तो संघ इथे मात्र वरचढ झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही साइड्स बॅलन्स्ड आहेत. दोन्ही संघांकडे चांगले ऑलराऊंडर असणारे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत आणि त्यानंतर कशा पद्धतीने इथे मात्र कागदावर ज्या पद्धतीची टीम असते त्याहीपेक्षा प्रॅक्टिकली कशा पद्धतीने परफॉर्म केलं जातं याला अधिकचं महत्व असतं. आतापर्यंत आयकॉन प्लेअर असलेला समीर भोईर आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. डीपी दिनेश पवार पुन्हा एकदा तयार. आताचा चेंडू शपल क्रॉस होऊन खेळलेला आहे. जेल घेण्याची तिसरी संधी. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. 3 चेंडूंवर 3 लागोपाठचे झेल आणि मला असं वाटतं एमपीएल मधला हा इतिहास असावा. लागोपाठचे 3 चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 झेल इथे मात्र दान केले जातात. धरतीला दान केले जातात. यशस्वी भवचा इथे मात्र वरदान दिला जातोय आणि पाहूया समीर भोईर हा फलंदाज मिळालेल्या 3 जीवदानांचा कशा पद्धतीने इथे मात्र फायदा उचलेल आणि तिसरा झेल इथे मात्र सुटतोय. त्यानंतर समीर भोईर याला बॅट चेंज करावीशी वाटते. पाहूया मित्रांनो कधी कधी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 गोष्टी मित्रांनो कोणत्याही गेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र समीर भोईर आपली बॅट चेंज करताना आपण पाहतोय. 3 सलगचे चेंडू आणि 3 सलगच्या चेंडूंवर 3 जीवदान मित्रांनो मिळाले आणि या पद्धतीने ही जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं इथे मात्र केलं जाते का पाहायचं आहे फलंदाज समीर भोईर याच्या माध्यमातून. मित्रांनो असं म्हणतात संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात आणि म्हणून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं मात्र मित्रांनो तुम्हाला करता आलं पाहिजे. समीर भोईर सारखा फलंदाज इथे मिळालेल्या संधीचं सोनं करतो काय पाहायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओल्डी गोल्डी दिनेश पवार तयार. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला तानाजी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल झालेला आपण पाहतोय. बदललेल्या क्षेत्ररक्षणानुसार इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. थोडाफार चॅलेंजिंग असेल. एसटी रक्षक क्षेत्ररक्षण बदलताना आपण पाहू शकतो. दिनेश पवार सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को रेडी असतील. सामना करण्यासाठी तानाजी तयार. आताचा चेंडू आहे ऑफसाईडच्या दिशेने फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे कोणत्याही पद्धतीने यशस्वी प्रयत्न आपण पाहू शकलो नाही. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू फळीचा संपर्क नसताना निर्धाव चेंडू मात्र फेकण्यामध्ये सक्षम ठरतात दिनेश पवार सर. आतापर्यंत 1.2 षटकं त्यांनी फेकलेली असताना 17 धावा इथे मात्र दिलेल्या आहेत. एस.आर. मसा यांचे ओनर संघ मालक सतीजी गायकवाड यांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ या एमपीएल मध्ये खेळताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश पवार पुन्हा एकदा तयार.
आताचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड त्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळी यांचा संपर्क नाही. इथे मात्र भूलभुलैया आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजासाठी फार मोठं आव्हान इथे मात्र प्रस्तुत करत असताना दिनेश पवार सर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मित्रांनो, ओल्डी गोल्डी आहे, फिरकीचा किमयागार, जादूगार असं ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार, इरादे बुलंद. आताचा चेंडू फुल टॉस, करपूस समाचार आणि 6 धाबांसाठीचा आलेला उत्तुंग खणखणीत दणदणीत षटकार. हा षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. एक गोलंदाज म्हणून गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे हेरणं फार महत्वाचं आहे. या अगोदरचे चेंडू मित्रांनो सातत्याने गुड लेंथ शॉर्ट स्पॉटवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर यॉर्कर लेंथला जाण्याचा विचार केला दिनेश पवार सरांनी आणि तो विचार मित्रांनो निश्चितच जिथे मात्र असफल ठरत असताना यॉर्कर जर तुम्हाला टाकायचा असेल तर कमालीचं नियंत्रण मित्रांनो तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. किंबहुना तुम्हाला प्रॅक्टिस सेशनमध्ये जास्तीत जास्त महत्व एक गोलंदाज म्हणून यॉर्कर लेंथ डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागते. इथे मात्र कुठेतरी मार्जिनली मिस्टेक होत असताना दिनेश पवार सरांकडून आपल्याला पाहायला मिळाली. करपूस समाचार घेतला गेला. 6 धावांसाठी आलेला षटकार पाहिला. 55 धावा धावफलकावर. आताचा चेंडू पुन्हा एकदा सरळ खेळून काढलेला आहे डाऊन दी ग्राउंड. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय का? कोणत्याही पद्धतीने दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जात नाही. याचबरोबर 4 षटकांचा खेळ मित्रांनो इथपर्यंत संपतोय आणि 4 षटकांच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ते 56, दॅट इज 56 धावा धावफलकावर लागलेल्या आपण मित्रांनो पाहतोय. 4 षटकांच्या अंती 56 धावा धावफलकावर भाविका कन्स्ट्रक्शन नावाचा संघ मित्रांनो इथे फ्रेंडशिप 11 या संघासमोर 2 हात करताना आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 56 धावा धावफलकावर आणि याचबरोबर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये एंटर केलेली आपण पाहतोय. सूर्याची किरण निश्चितच आता मात्र लंबरूप पडताना धर्तीवर पाहायला मिळतील. अतिशय चॅलेंजिंग आव्हानात्मक इथे मात्र वातावरण असेल ते फलंदाजांसाठी आणि अशा वातावरणामध्ये खंबीरपणे उभं राहावं लागेल. खंबीरपणे उभं राहा आणि जग तुमचं काही बिघडवू शकत नाही अशा पद्धतीची एक स्टेटमेंट होती. इथे मात्र खंबीरपणे उभं राहावं लागेल, कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आणि एकदा की माणसाचं कर्तृत्व सिद्ध झालं की तुमच्याकडे संशयाने बघणाऱ्या नजरा मित्रांनो आदराने आपोआप झुकत असतात. संधी असेल फलंदाजांसाठी आणि निश्चितच तितकी इक्वल आणि समान संधी असेल गोलंदाजांसाठी. पाहूया कशा पद्धतीने यानंतरचा 4 षटकांचा सामना खेळ मित्रांनो आपल्या समोर इथे मात्र प्रस्तुत होईल. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे. चला, ड्रिंक्स ब्रेकचा टाइम तुमचा संपलेला आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. वेळेच्या संदर्भात सहकार्य अपेक्षित आहे, किंबहुना आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते कारण यानंतरचा आजच्या दिवसातील सर्वात शेवटचा जो सामना आहे तो सामना निश्चितच जर वेळ अपुरा असेल तर 6 षटकांचा तिकडे मात्र खेळवला जाईल आणि तो शेवटचा सामना आहे. त्या शेवटच्या सामन्यांमध्ये ज्या संघाने खेळायचा असेल त्या संघाने मात्र कोणत्या पद्धतीची दाद किंवा फिर्याद त्यानंतर इथे मात्र द्यायची नाही. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र संपलेला आपण मित्रांनो पाहतोय. आपण पाहता MPL मुरबाड प्रीमियर लीग 5वं पर्व 5वं संस्करण. या 5व्या संस्करणामध्ये मित्रांनो भाविका कन्स्ट्रक्शन आणि फ्रेंडशिप 11 या संघांमध्ये जो सामना आहे त्या सामन्याचा यानंतर धावतं वर्णन मित्रांनो आपण ऐकू शकाल. निश्चितच YouTube लाईव्ह टेलिकास्टद्वारे जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं त्याचबरोबर फिजिकली इथे मात्र उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी सुनील शेळके इथे मात्र पुन्हा एकदा सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो जाऊया यानंतरच्या 4 षटकांकडे. आतापर्यंत सामना जर आपण पाहिला 56 धावा धावफलकावर लागलेले असताना एक गडी मात्र इथे बाद झाला. महेश हेमाडे नावाचा हा फलंदाज बाद झालेला आपण पाहिला. व्यक्तिगतरित्या चांगली फलंदाजी त्याची राहिली आणि त्यानंतर तानाजी आणि समीर नावाचे हे 2 फलंदाज आपलं फलंदाजीचं कौशल्य इथे मात्र दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओल्डी गोल्डी. मदन कथोरे इज ऑन बॉलिंग मार्क. विल बी फेस्ड बाय तानाजी खुने. तानाजीसाठीचा हा चेंडू सरळ खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल नाही. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स फॉर मोर. 4 धावा धावफलकावर आल्या. फुल लेन डिलिव्हरी होती. आई एकविरा फाउंडेशन संभाजीनगर यांच्याकडून मदन कथोरे यांच्यासाठीची सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र त्यांच्या मार्फत दिलं जाईल. निश्चितच या संधीचा कशा पद्धतीने सामना इथे मात्र कशा पद्धतीने इथे मात्र फायदा घेतील पाहूया. मदन कथोरे फार अनुभव त्यांच्याकडे आहे.
आताचा चेंडू, मोठा फटका, मोठा प्रहार, वज्र प्रहार, हा येतोय षटकार. कर्पूस समाचार इथे मात्र घेत असताना तानाजी कुनियाचे इरादे बुलंद आहेत. 10 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलेला असताना 24 धावा व्यक्तिगतरित्या धावफलकावर आहेत. या अगोदरचा चेंडू फुल लेन डिलिव्हरी ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता, एक चौकार आला होता. त्यानंतर गोलंदाजाने त्याचं मन बदललं आणि त्यानंतर इथे मात्र लेग साईडच्या दिशेने जाण्याचा विचार केला. डावे एष्टीवर चेंडू आदळला आणि ज्या पद्धतीने चेंडू आणि फळी यांचा संपर्क झाला, 6 धावांची मोहर तिथे मात्र आलेली असताना 6 धावांनी षटकार आला. 66 ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. आताचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र आगळ्यावेगळ्या स्टाईलने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आपली जी बॅट आहे, फळी आहे, ती चेंडू पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आपण पाहिला. चेंडू फळी यांचा संपर्क झाला नव्हता. इथे मात्र कमबॅक करत असताना मदन कथोरे आपण पाहतोय. प्रत्येक गडी बाद करण्यासाठी 500 रुपयाचा इथे मात्र कॅश प्राइज आलेला आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. आई एकविरा फाउंडेशन संभाजीनगर यांच्या माध्यमातून हे बक्षीस इथे मात्र अनाउन्स झालंय. चांगला एष्टी रक्षण मी तर म्हणतोय. MS धोनी स्टाईलने इथे मात्र एष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला. आपण बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं MS धोनीला ज्यावेळेस एष्ट्यांपासून लांब उभा असतो, चेंडूला कलेक्ट केला जातो आणि पाठमोरा असताना सुद्धा इथे मात्र चांगल्या पद्धतीने एष्ट्यांचा वेध त्याच्या माध्यमातून घेतला जातो. त्याच पद्धतीचा प्रयत्न इथे मात्र एष्टी रक्षकाच्या माध्यमातून झाला. एक धाव दरम्यान आली. 67 धावा धावफलकावर लागल्या. फार मोठी भरभक्कम अशा पद्धतीची फलंदाजी साईट असणारा हा संघ भाविका कन्स्ट्रक्शन आपण पाहतो. या अगोदर 115 इथे मात्र निर्धारित 8 षटकांमध्ये त्यांनी लावल्या होत्या. समीर. आताचा चेंडू फुल लेंथ आहे, अक्षरशः खोदून काढलेला आहे. मिनी हेलिकॉप्टर ज्याला आपण म्हणू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये, दबाव इथे मात्र टाकला जातोय. क्षेत्ररक्षकावर टाकलेला दबाव आणि सक्सेसफुल इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण झाल्या. तानाजी कुणी याचं कौतुक करावं लागेल. डेंजर एंडसाठी तुकडे तो धावत होता आणि मानसिकरित्या ज्यावेळेस तुम्ही प्रेशर टाकता एखाद्या क्षेत्ररक्षकावर त्यावेळेस अशा पद्धतीचा फंबल इथे मात्र होत असतो. आता मात्र शेअर मार्केटचा भाव वधारला. एका विकेटसाठी 800 रुपयाचं प्राइस. आई एकविरा फाउंडेशन संभाजीनगर इथे मात्र झेल घेण्याची संधी स्वीकारली जात नाही. आजच्या दिवसातील, आजच्या सामन्यातील चौथा हा इथे मात्र जीवदान दिलं जात आहे समीर भोईर सारख्या फलंदाजाला. परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याची राहिली नाही. या सामन्यामध्ये मित्रांनो आपण पाहतोय 7 चेंडूंचा सामना करत असताना फक्त आणि फक्त व्यक्तिगत 8 धावांवर खेळत होता. आता मात्र 8 चेंडूंचा सामना केलाय. व्यक्तिगत 9 धावाचं योगदान दिलेलं आहे. या 9 धावांमध्ये 4 जीवदान मित्रांनो तुम्हाला मिळालेले आहेत. पाहूया 5 षटकांचा खेळ मात्र इथं मित्रांनो संपलाय. निर्धारित यानंतरच्या 3 षटकांचा खेळ कशा पद्धतीने होतोय. मोठे फटके बड्डे बॉय आजच्या मित्रांनो आपण पाहतो. मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते ते सुनीलजी माळी यांचं या दुपारच्या सत्रामध्ये इथे व्यासपीठाकडे आगमन होतंय. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सस्नेह मनपूर्वक असं स्वागत असेल. त्यांच्या मालकीची जी टीम आहे ते ओनर आहेत. उद्या इथे मात्र त्यांची टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू ठोंबरे सर. नक्कीच मी सुनील माळी सरांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचे. सुनील माळी सर यांचा आज मात्र वाढदिवस आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा, भगवा चषक असेल, तदनंतर आंबेळेमध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आणि सातत्याने या मुरबाड नगरीमध्ये माही 11 हा संघ खेळताना पाहायला मिळतो. सुनील माळी सरांचं जे मात्र शुभागमन होत आहे. स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक राजू वारगडे, राहुल सर, तदनंतर चिक्या सर आणि मनोज सर आपणाला देखील विनंती करतो आपण या. मनोजजी बेलेकर सरांना वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. सुनील माळी सर यांचा आज वाढदिवस आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. 2 कमेंट्री बॉक्स तिथे सर सज्ज. थँक्यू. धन्यवाद. इथे मात्र डेलिकेट टच आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार येणारा 4 धावांसाठीचा चौकार. थँक्यू डीजे.
इथे मात्र मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय मित्रांनो. कोणाच्याही सावली खाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली मात्र माणसाला कधी निर्माण करता येत नाही आणि म्हणून स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला मात्र उन्हामध्ये राहावं लागतं. एक मोठं कर्तृत्व आहे. कर्तृत्वानं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपण आणि त्या व्यक्तिमत्वाचा आजचा हा वाढदिवस. कोटी कोटी शुभेच्छा असतील. आत्ताचा फटका अप्रतिम फटका मित्रांनो. व्हॉट अ ग्रेट कनेक्शन. ऑल द वे फॉर 6 रन्स, 6 मोर. डीजे इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा आपण पाहिला. वेगळ्या पद्धतीचं रॉंग जजमेंट आपण पाहिलं नव्हतं. आलेला हा षटकाराच्या मदतीने एकोणावीस व्यक्तिगत धावांवर खेळताना समीर भोईर हा फलंदाज आपण पाहतो. गोलंदाज तयार. आताचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. दाद मागत असताना फक्त उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही पद्धतीचा आत्मविश्वास या अपीलमध्ये आपण पाहिलेला नव्हता. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. एक तुम्हारी एक हमारी, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने कमबॅक गोलंदाजांनी केलेला आहे. आतापर्यंत 14.55 सरासरीने इथे मात्र 80 धावा धावपलकावर लागलेले आहेत. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रेडी. विल बी फेस्ड बाय समीर. आताचा चेंडू पुन्हा एकदा संधी निर्माण झाले. 5वं जीवदान मिळतंय का नाही. आता मात्र चांगला झेल, सुरेख झेल आणि फलंदाज समीर भोईर फेल. यष्टीरक्षक प्रमोद माळी याचा अप्रतिम प्रयत्न मित्रांनो आपण पाहिला. साई आता मात्र मैदानावर आलेला आपल्याला पाहायला मिळेल. 4 जीवदान इथे मात्र दिले गेलेले होते समीर भोईर सारख्या मोठ्या फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र 5वा चेंडू आणि इथे मात्र 5वं जीवदान निश्चितच त्याला मिळालं नव्हतं. आणि 5व्या संस्करणमध्ये 5व्या पर्वामध्ये एखाद्या सामन्यामध्ये निश्चितच एका फलंदाजाला 5 जर जीवदान मिळाले असते तर तो एक वेगळ्या पद्धतीचा तिथे मात्र दुग्ध शर्करा योग किंवा आपल्या संस्मरणामध्ये अविस्मरणीय अशा पद्धतीचा योग तिथे मात्र आला असता. 5व्या वेळेला मात्र संधीचं सोनं झालं आणि समीर भोईर याला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं. आताचा चेंडू शपल क्रॉस होण्याचा प्रयत्न गती मध्ये इथे मात्र मिश्रण करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर निश्चितच आतल्या अंगाला वळतोय आणि चेंडू पडल्यानंतर निश्चितच मित्रांनो त्यावर जर स्विंग मिळत असेल तर कोणताही फलंदाज असेल तर त्या फलंदाजाला कुठेतरी बॅकफुटला यावं लागतं. एक वेगळ्या पद्धतीचे जजमेंट लावावं लागतं आणि चेंडूपळीचा संपर्क तिथे मात्र झालेला होताना आपण पाहत नाही. निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. गोलंदाज पुन्हा सुनील तयार. आता मात्र फुल लेन डिलिव्हरी आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच कोणत्या पद्धतीने सहमती दर्शवत नाहीत. निर्धाव अशा पद्धतीचा हा चेंडू मित्रांनो आला. डॉट डिलिव्हरी आणि या निर्धाव चेंडूने हे षटक मात्र मित्रांनो संपलं. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ संपलेला असताना 80 धावा धापलकावर आलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मात्र यानंतर शेष असेल. पाहूया उर्वरित 12 चेंडूंवर कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजी केली जाते. साई शेळके फलंदाजीसाठी मात्र मार्गक्रमण केलेला आहे. आतापर्यंत तानाजी यांनी 14 चेंडूंचा सामना करत असताना 25 धावा धावपलकावर जोडलेले आहेत. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळेच्या बाबतीत आपण आपलं सहकार्य इथे मात्र द्यायचं आहे. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी प्रेसियस. आजच्या दिवसामध्ये निश्चितच बॅड लाईटचा कोणाला सामना इथे मात्र करावा लागू नये याची दखल आपण घ्यायची आहे.
आणि ज्या पद्धतीने आयोजन केलं जातंय MPLचा 8 षटकांचा हा सामना निर्धारित आहे आणि शेवटीपर्यंत 8 षटकांचे सामने मात्र इथे खेळवण्यात यावेत, त्यासाठी वेळ आपल्याकडे पुरेसा असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र कोणत्या पद्धतीच्या कोणत्या गोलंदाजावर इथे मात्र मदार सोपवली जाते. यानंतर गोलंदाजीची पाहायचं आहे. फलंदाजीसाठी साई मैदानामध्ये नवीन आलेला नौका फलंदाज आपण पाहतो. दिस इज बॅटिंग पॉवर प्ले टेकन बाय बॅटिंग साइड आणि या बॅटिंग पॉवर प्लेचा इथे मात्र चांगल्या पद्धतीने सामना करावा लागेल. पॉवर प्ले म्हटलं की पॉवरफुल फलंदाजी मित्रांनो तिथे मात्र अपेक्षित असते, प्रेक्षकांना अपेक्षित असते, पाठीराख्यांना अपेक्षित असते, समर्थकांना अपेक्षित असते आणि त्या पद्धतीने फलंदाजी झाली तर पॉवर प्लेचा सुयोग्य वापर केला असं आपण म्हणू शकतो. पाहूया गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज प्रमोद माळी. बंटी मनोरे याच्याकडून छोट्या माळीसाठी हॅट्रिक साठी 201 रुपयाचा प्राइज केलं जातं. इथे मात्र बीट केलं गेलं, सरळ चेंडूने वेध घेतला एष्ट्यांचा. साई शेळके क्लीन बॉल्ड. नो बॉल आहे का काय चाललंय? हा नो बॉल घोषित केला गेलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि हा फ्रीट असेल. या अगोदर आपण समीर भोईरला 4 जीवदानं मिळालेली पाहिली. इथे मात्र त्रिफळा चित होता, कोणत्या पद्धतीचं उत्तर नव्हतं. देअर वॉज नो एनी काइंड ऑफ आन्सर अवेलेबल विथ साई शेळके. क्लीनली बोल्ड केलं होतं आणि अशा वेळेस नशिबाने तुमची साथ मित्रांनो दिलेली आहे. ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचं कशा पद्धतीने सोनं केलं जातं पाहायचं आहे. संधी आणि सूर्योदय मित्रांनो या दोन गोष्टींमध्ये एक साम्य आहे. उशिरा उठणाऱ्या माणसाच्या पदरी या दोन्ही गोष्टी पडत नाही. संधीही मिळत नाही आणि त्याला सूर्योदयही पाहण्याचा नशीब त्याच्यामध्ये त्याला लाभत नाही. पाहूया इथे मात्र 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे गोलंदाजासाठी. विकेट हॅट्रिक आतापर्यंत 49 विकेट हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत. जसप्रीत बुमराह नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. स्पिनरचा विचार केला तर कुलदीप यादव नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. अशा अनेक गोलंदाज आहेत अलीकडच्या काळामध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतलेली आहे. पाहूया 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी निश्चितच इथे मात्र संधी निर्माण झालेली आहे. क्षेत्ररक्षणाची जी रचना होती त्या रचनेमध्ये कुठेतरी अवैध रचना आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांनी ते हेरलं. चांगल्या पद्धतीची पंचगिरी ते मात्र मित्रांनो पाहतो कोणती स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेचा तिसरा डोळा पंच असतात आणि चांगल्या पद्धतीची पंचगिरी इथे मात्र त्यांच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. नशिबाची साथ इथे मात्र मिळालेली असताना कशा पद्धतीने फलंदाजी यानंतर राहील. फलंदाज साई शेळके. येणारे चेंडू निश्चितच फार महत्वाचे असतील. पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. विनंती असेल दिनेश पवार आणि संघ आपण लवकरात लवकर ऍडजस्टमेंट करून सामन्याला सुरुवात करायची आहे. आता मात्र सरते शेवटी गोलंदाजी मार्कवर तयार असेल. सामना करतील साई. आता चेंडू मोठा फटका खेळण्यामध्ये असक्षम ठरतोय आणि झेल उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. फ्री हिट होता कोणत्याही पद्धतीने हा फलंदाज इथे मात्र बाद होणार नाही. मित्रांनो बऱ्याचदा गमतीशीर अशा पद्धतीचे ओकेजन्स आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेला फ्री हिट असतो त्या त्या वेळेला कदाचित क्षेत्ररक्षकाला त्याचं भान राहत नाही, कधी कधी फलंदाजाला त्याचं भान राहत नाही आणि अशा वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिथे मजेशीर किस्से झालेले पाहतो. इथे मात्र तशा पद्धतीचा एकही किस्सा झाला नव्हता. सरते शेवटी एक धाव आलेली आपण पाहिली. तानाजी स्ट्रायकिंगला तयार असतील. आता चेंडू फुल टॉस आहे. मोठा फटका. दिस इज माइटी अँड मॅसिव्ह सिक्सर ऑल द वे फॉर 6 रन्स. 6 धावांसाठीचा षटकार. प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू मात्र आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवायचा आहे. आतापर्यंत तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्यासाठी आयोजकांकडून तुमचं ऋणनिर्देश व्यक्त करतो. अशाच पद्धतीचं सहकार्य ही MPL संपेपर्यंत तुमच्याकडून अपेक्षित आहे. निश्चितच एक छोटा प्रेक्षक आपण पाहतो त्याच्या माध्यमातून या चेंडूची फेक केली जाईल. मैदानामध्ये मॅच बॉल तुम्हाला इथे मात्र उपलब्ध होईल. फ्री हिट आपण मित्रांनो पाहिला. त्यानंतर हा चेंडू पाहिला. फुल लेन डिलिव्हरी होती. इथे मात्र ABD स्टाईलने अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स. काय मोठा इम्पॅक्ट मित्रांनो त्या फलंदाजाचा राहिलेला आहे. आगामी काळामध्ये अर्वाचीन काळामध्ये मॉडर्न डे क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके मित्रांनो आले आणि त्यातील मला असं वाटतं 60 ते 70% फटके इथे मात्र इनोट केलेले आहेत ABD डिव्हिलियर्स याने. आताचा चेंडू फुल लेंथ होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. रक्षात्मक रीतीने एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही इथे मात्र प्रयत्न पाहिला नाही. दोन्ही जे फलंदाज आहेत ते दोन्ही फलंदाज इथे मात्र डोंगर नावे संघासाठी बिलॉंग करतात. संघासाठी खेळत असतात. चांगला ताळमेळ त्यांच्यामध्ये आहे. सलामीची त्यांची जोडी इथे मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय.
आताचा चेंडू मोठा फटका कनेक्ट करण्यामध्ये कोणत्याही पद्धतीने यशस्वी ठरत नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीने बॅट इथे मात्र फिरते, कोणत्या पद्धतीचा संपर्क पाहायला मिळत नाही. याचं महत्वाचं कारण अंतिम क्षणापर्यंत मित्रांनो मोठा फटका खेळण्यासाठी तुमचं हेड जे आहे ते हेड स्टील असणं गरजेचं आहे आणि पदलालित्य फुटवर्क तुमचं महत्वाचं असतं. आता चेंडू पुन्हा एकदा कोणत्याही पद्धतीने संधी नाही. त्रिफळाची साई शेळके बॅक टू दी डगआउट. गोलंदाजाकडून केलेला हा कमाल आणि कमबॅक. समीर भोईर 4 वेळा त्याचा निश्चितच झेल सोडण्यात आला. 5व्या वेळेला झेल घेण्यात आली. इथे मात्र साई शेळके 2दा त्रिफळाचीत झाला, 1 झेल सोडली. अशा पद्धतीने कॉम्बिनेशन आपण पाहिलं आणि सरते शेवटी फलंदाजाला मात्र परतावं लागलं खेळाडू कक्षामध्ये. आता मात्र ओल्डी गोल्डी क्रिकेटर आपल्याला पाहूया. मुरबाड तालुक्यावर फलंदाजीच्या माध्यमातून असो वा गोलंदाजीच्या माध्यमातून असो आपलं अधिराज्य प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये स्थान निर्माण केलेला बाळा मते आता मात्र ग्राउंड मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. प्रमोद, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंद बेछूट बॅट फिरवली जाते. पंचांचा हा बोट आकाशाकडे जात असताना इथे मात्र कंझिक्युटिव्ह विकेट्स मिळत आहेत गोलंदाजासाठी आणि हे षटक याचबरोबर संपलेलं आपण पाहतोय. 89 धावा धावपलकावर 7 षटकांचा खेळ इथे मात्र मित्रांनो संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाळामते याला पुन्हा एकदा खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. त्यांची जागा घेण्यासाठी जगन नावाचा फलंदाज त्याची वर्णी आता मात्र लागलेली आपण पाहतोय. मुरबाड प्रीमियर लीग 2021 5वं पर्व 5वं संस्करण अतिशय मोठी मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. मुरबाड तालुक्याची आणबाण शान आणि मुरबाड तालुक्यातील गुणवंत खेळाडूंसाठी केला गेलेला उपलब्ध असलेला हा मंच व्यासपीठ मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म आहे. कोणताही माणूस असेल, कोणताही कलावंत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मित्रांनो असाल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्लॅटफॉर्म मिळाला तर तुमची चमक मित्रांनो तुम्ही दाखवू शकता. आणि हा चांगला इथे मात्र प्रयत्न मुरबाडच्या मातीमधील खेळाडूंसाठी इथे मात्र करत असताना आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आयोजकांचं निश्चितच धन्यवाद द्यावे तितके आयोजकांसाठी कमी आहेत. मोठी स्पर्धा, मोठं आयोजन, अतिशय इंटरनॅशनल क्रिकेटला साजेस अशा पद्धतीचा एक ग्राउंड मित्रांनो आपण पाहतो. ज्याने कोणी या ग्राउंडचं सौजन्य दिलेलं आहे त्यांचंही शतशः आभार असेल. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा म्हटली त्या स्पर्धेमध्ये ग्राउंडचं फार महत्व असेल. एखादा वराड असेल, त्या वराडामध्ये जर नवराच नसेल तर त्या वराडाला ज्या पद्धतीने किंमत नसते त्या पद्धतीने कोणतीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये तुमच्याकडे ग्राउंडची उपलब्धता नसेल तर त्या खेळाला कोणताही इथे मात्र महत्व राहत नाही. एकदा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, अंतिम क्षणाला दाद मागितली जाते. धावबादच्या रूपाने तानाजी खुणे याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. व्यक्तिगत 32 धावांचं योगदान देत असताना तानाजी मात्र डगआउट मध्ये परतला. स्टार लॅबचे संचालक निलेशजी आव्हाड आणि प्रोपजेनिकचे आनंदजी पांडे आपणास विनंती असेल आपण मात्र व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. निश्चितच या क्रीडा नगरीमध्ये तुमचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर या, विराजमान व्हा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करण्यामध्ये असमर्थ फलंदाज. धावबादची संधी आणि ते मात्र संधीचं सोनं करत असताना बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे मात्र धावबादच्या रूपाने खेळाडू कक्षामध्ये परतले. धनंजय नावाचा हा फलंदाज इथे मात्र धावबाद झालेला मित्रांनो आपण पाहिला. बंटी हॅलो 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 भाऊ काळेकर, आपण कुठे असाल या. हॅलो 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 हॅलो
भाऊ कालेकर आपण कुठे असाल कृपया इकडे जरा थोडा तांत्रिक बिघाड झालेला आपल्याला पाहायला मिळतो या. हॅलो 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 धन्यवाद. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को रेडी. हाताचा फटका चांगल्या पद्धतीने आहे इथे मात्र सुरेख झेल ज्या पद्धतीचा फटका होता त्याही पेक्षा अधिक चांगला अप्रतिम झेल इथे मात्र देखना टिपला गेला. सुरेख झेल आणि फलंदाज मात्र फेल. जगन याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. बॅक टू बॅक इथे मात्र विकेट जात असताना आपण पाहतोय भाविका कन्स्ट्रक्शन हा संघ ज्या पद्धतीने इथे त्यांनी सुरुवात केली होती त्यानंतर मात्र त्या सुरुवातीला चांगल्या पद्धतीने बळकटी त्यांच्या इनिंगला कन्सोलिडेट करता आलं नव्हतं. या स्पर्धांमध्ये मित्रांनो काही इमर्जिंग प्लेयर्स आपण पाहतो ज्यामध्ये नाव घेतलं जातं संकेत कापडी. या प्लेयरचं अमित भुसारी सारखा दुसरा प्लेयर आपण पाहतोय आणि अक्षय गायकवाड अशा पद्धतीचा हा प्लेयर आहे. मित्रांनो हे जे त्रिकूट आहे इमर्जिंग प्लेयरच्या लिस्टमध्ये आपण पाहतोय. इमर्जिंग प्लेयरची ही हे आहे का इमर्जिंग प्लेयरसाठी त्यांच्या टीम क्वालिफाय झाले. धन्यवाद. इमर्जिंग प्लेयर्स मित्रांनो आपण एमपीएलच्या स्पर्धेमध्ये पाहतो आहोत की ज्यामध्ये आपण जर काउंटडाऊन बघितलं नॉमिनेशन बघितलं परफॉर्मन्स बघितला तर संकेत कापडी आणि त्यानंतर अमित भुसारी यांचे दोघांचे संघ क्वालिफाय झालेले आपण पाहतोय. अक्षय गायकवाड हा एक इमर्जिंग प्लेयर आपल्या तालुक्यातील आपण पाहतोय. गोलंदाज तयार असेल इथे मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळी यांचा संपर्क आलाय का पंचांनी आमच्याकडे मात्र इथे मात्र सांगायचं आहे कोणत्या पद्धतीने पंच यांनी इशारा इथे केलेला नाही. पंचांकडे दाद मागितली गेली पंच सहमत नसतील. निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू आला. प्रशांत राणे ऑटो हबचे ओनर त्यांचे मित्र प्रशांतजी राणे आणि केदार पाटील आणि दिनेश वेलापुरे या दोघांकडून मित्रांनो पुण्यावरून इथे मात्र या स्पर्धेसाठी आयोजन नियोजन समालोचन या सर्वांसाठी इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक या स्पर्धेमध्ये स्वागत असेल आणि तुमचे ऋण निर्देश आयोजकांमार्फत मित्रांनो मी व्यक्त करतोय. चला आपण क्रिकेटकडे जाऊया. शेवटची ही जी दोन षटकं आहेत मित्रांनो काय अफलातून राहिली आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी फार मोठा कमबॅक इथे मात्र झाला आणि जो डाव निश्चितच 110-115 पर्यंत जाणारा होता त्या डावाला फक्त आणि फक्त 90 धावांपर्यंत इथे मात्र अटकाव लाभलेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून 8 षटकांचा खेळ मित्रांनो संपला. भाविका कन्स्ट्रक्शन 7 गडी बाद झालेले असताना 90 धावा धावपलकावर. मित्रांनो आपण जाऊया. मी विनंती करेल संदीप इलेव्हन देहनोली टीमचे कॅप्टन आणि तिरुपती बॉयज खाटेगर टीमचे कॅप्टन आणि स्वप्न साई बोथ कॅप्टन चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब चला. धन्यवाद. 1 मिनिट निखिल सर. ऑटो हबचे मालक प्रशांतजी राणे यांचे निश्चितच मित्र आहेत. दोस्ती हिच्या दोन्ही येथील राजा माणसं मित्रांनो केदारजी पाटील आणि दिनेशजी वेलापुरे पुण्यावरून हे लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो हे दोन्ही मान्यवर बघतात आणि त्यांच्या माध्यमातून MPL 2021 साठी या स्पर्धेसाठी अनंत शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल आणि या स्पर्धेच्या आयोजकांकडून तुमचे लाख लाख आभार. आपण जाऊयात निखिलजी ठोंबरे सरांकडे. मित्रांनो हा दुसरा डाव ज्यावेळेस प्रॅक्टिकली सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही या मायक्रोफोनवर ऐकू शकाल. मुरबाड तालुक्यामध्ये लोकप्रिय असणारे समालोचक मॅन फ्रॉम जुन्नर मनोज वेलेकर. या सर यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम ऑन मायक्रोफोन. यस थँक्यू. निलेश आव्हाड आणि आनंदजी पांडे साहेब यांना विनंती करतो आपण टॉस साठी चला. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत आणि इथे टॉस केला जाईल. तिरुपती बॉईज खाटेगर आणि त्यांच्या विरोधात स्वप्न साई बोट टीम. स्वप्न साईचे जेवढे खेळाडू जे मात्र फ्लेगच्या समोर बसलेत तिथून उठायचे विनंती असेल. स्वप्न साई जेवढे खेळाडू आहेत तुमच्या बरोबर जेवढे मान्यवर आहेत त्यांना देखील विनंती करा की अनेक व्यक्ती या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. विनंती असेल सर्व प्रेक्षक राजाला की आपण समोरचा बोर्ड आहे तिथून उठायचं आहे. 7 षटकांचा सामना असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय.
इथे तिरुपती बॉईज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात स्वप्न साई. दोन्ही संघांसाठी डुवर डाय सामना. जो संघ जिंकेल तो खेळेल सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मधून क्वालिफाय. छापा असा कॉल आणि इथे काटा. ओके, मान्यवरांना विनंती असेल सर, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, 2 मिनिटं, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, MPL ची ही स्पर्धा आहे, मुरबाड नगरीतील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं फील होत आहे? एकदम चांगलं वाटलं आल्यावर. खास करून राहुल आंडे यांनी आम्हाला इकडे आमंत्रित केलं, त्याचे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही. ओके, नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा पर्व 5 मध्ये पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही मान्यवर जे मात्र उपस्थित झाले. आता मी दुसऱ्या सरांकडे जातोय. सर, या स्पर्धेमध्ये आल्यानंतर मित्राबरोबर आलेत आणि राहुल हंडे यांचे सर्व मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय. काय वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यावर, या मुरबाड नगरीत आल्यावर आणि या ही MPL ची मानाची क्रिकेटची स्पर्धा, मुरबाडची जत्रा पाहिल्यावर? फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स टू राहुल हांडे फॉर इनवाइटिंग. एक्चुअली बहुत अच्छा लगा फॉर इन्वायरमेंट और पिच देख के. अभी देखते हैं आगे का क्या है. नक्कीच नक्कीच, जेवढे तुम्ही थांबाल सर तेवढाच मात्र तुम्हाला आनंद भेटेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही. तिरुपती बॉईज खाटेकर, 1 द टॉस, काय निर्णय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना डुवर डाय आहे. जिंकले तर सुपर ओव्हर आणि पराभूत झाले तर घरी. काय वाटतंय? बघू, प्रयत्न करू जिंकण्याचा. ओके, नक्कीच तीच परिस्थिती दादू तुमच्यावर देखील. सामना जिंकले तर सुपर ओव्हर आणि पराभूत झाले तर घरी. या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 7 षटकांमध्ये? 7 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 70 धावा तरी काढण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा सांगेल, टॉस हरलो ते एक प्रकारे चांगलं झालं. फलंदाज बाद आहे. की शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही, शून्याचं मंथन करून नक्कीच शोधू काहीतरी. शून्यावरती शून्यावरती पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि आता सामन्यातली रंगत या दरम्यान अगदी वाढलेली आपल्याला जे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गामध्ये असणारा गोलंदाज परत एकदा सुधीर, एक जबरदस्त गोलंदाजी या दरम्यान करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून निसटला आणि चेंडू पोचलाय साई जवळून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू थोडीशी दिशा बदलली, चेंडू पोचला गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चौकाराने या दरम्यान संघाचं खातं खोललं गेलं. चौकाराने या दरम्यान अभिजितचं खातं खोललं गेलं आणि धाबांकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 4. 1 बाद 4. बाद होणारा फलंदाज होता शून्यावरती बाद झालेला प्रमोद माळी. हा शून्यावरती या दरम्यान अगदी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाद 4 धावा धाबांकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सुधीर तयार. या दरम्यान यावेळेचा चेंडू थोडासा खाली राहिलाय. चेंडू का बॅटवरती आला नाही. षटकार मग पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 1 बाद 4 धावा धापलकरवरती आपण पाहतोय. पुढचा सामना जो होणार आहे हा सामना किती षटकांचा आहे? हा 8 ओव्हरचा आहे. याच्या नंतरचा होणारा सामना 7 ओव्हरचा आहे आणि सामना तिरुपती बॉईज यांच्याविरुद्ध स्वप्न साई यांच्यामध्ये आहे.
याच्यानंतरचा सामना वेळेअभावी 7 षटकांचा केलेला आहे. संघांना विनंती असेल तुम्ही थोडंसं वेळ वाचणं गरजेचं असणार आहे. आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू अतिशय तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जो आलाय नवीन गोलंदाज समीर भोईर आयकॉन या दरम्यान गोलंदाजी मार्गावरती येतोय. त्याचा पहिला चेंडू या दरम्यान डॉट जाताना पाहायला मिळाला. 1 बाद 4 धावा धाबळेकरती आपण पाहतोय. समीकरण आहे 41 चेंडू 87 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी पोचला जाईल सरळ अगदी डीप दरम्यानला सीमा रेषेच्या बाहेर हा दुसरा चौकार आलाय. झालेले आहेत. महेंद्र पांडे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि महेंद्र पांडे साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. उजव्या हाताने या दरम्यान मात्र चेंडू पोचला जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचे पाठ मारत आहेत पण चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन चौकार. ऑफिशियल आहेत ना मार्गावरती परत एकदा तयार असलेले ठाकूरातने सूर्यप्रकाश या चेंडू साई दूरवरती होता तिथे आपण पाहिले. 1 धावील धाबले इकडे पुढे जाईल. धाबला धावसंख्या वाढते. संघा धावसंख्या 13 धावा आहे. त्यांना आपण नेहमी सांगत असतो 13 अंक हा क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो पण इथे हा 13 अंक अशुभ ठरणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. 1 बाद 13 धावा धाबला आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 13 अंक इथं अशुभ ठरणार का नाही ते आपल्याला पाहिजे. आणि साई जवळून परत एकदा चेंडू पोहोचेल डीप दरम्यानला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आणि इथे मात्र समीरला येईल अजून एक चौकार. जे ओनर आहेत आमचे कुणाल म्हात्रे सर आणि त्याचबरोबर धनराज म्हात्रे सर त्यांची असणारी 10 क्रिकेटची जी काही टीम त्या स्पर्धेमध्ये खेळत होती बदलापूर प्रीमियर लीगमध्ये BPL मध्ये तो संघ आज त्या स्पर्धेत क्वालिफाय झालेला आहे. BPL मध्ये क्वालिफाय झालेला 10 क्रिकेटचा असणारा मात्र 10 क्रिकेटचा मात्र जो काही संघ आहे किंवा 10 क्रिकेटची जी काही टीम आहे जी बदलापूरमध्ये क्वालिफाय झाली त्या संघाला आमच्या MPLच्या मार्फत मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. जे क्वालिफाय झाले त्याबद्दल अभिनंदन. पण इथं क्वालिफाय कोण होणार त्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागले गेले. या MPL मध्ये क्वालिफाय कोण होणार ते मात्र येणारा काळ ठरवणार आहे. इथे आपण पाहतोय चेंडू कव्हरला पोहोचलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्या. आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 19 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये धाबलक धावसंख्या आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 35 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात 72 धावा. अजूनही दरम्यान जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 35 चेंडू 72 धावा. आजचा जो काही दिवस आहे ना तो खूप
रोमार्चक असलेला आपल्याला यंत्रबिंदू पाहायला मिळतो. चेंडू अगदी आपण पोहोचले पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. चेंडू अडवलाय. चेंडूची फिकीपर्यंत परत एकदा घेतलेला तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 21. तिरुपती बॉयचा कॅप्टन आणि स्वप्नसाईचा कॅप्टन जो आहे ना, त्या दोन्ही कॅप्टनने या ठिकाणी आमच्या राहुल भाऊंशी संपर्क साधायचा आहे. आत्ता या क्षणी लगेचच प्लेइंग 11 साठी राहुल भाऊंशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नसाई तिरुपती बॉयज. संगमाला या ठिकाणी भालचंद्र भोईर साहेब जे आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आणि व्यासपीठावरती येते तर राहुल भाऊंना सुद्धा भेटायचे, ही सर्वात विनंती असेल. राहुल भाऊंना आपण ताबडतोब भेटायचे. बॉल मला वाटतं खूप दूरवरती पोहोचलेला आहे. धावा 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं षटकार आलाय. उर्वरित 33 चेंडू अजूनही बाकी आहेत. 64 धावा ज्या बनवायच्या. चौकार आहे. ओके, चौकार आहे आणि चौकाराच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचलेला आहे. तो आता 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक 33 बनवायचे आहेत. 33 चेंडूमध्ये 66 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. 12च्या सरासरी. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा. एक तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा करायचे आहेत. इथं प्रत्येक षटकामध्ये 2 षटकारी खेळायचे किंवा 3 चौकार तर मला खेळावे लागतील. आणि इथं मात्र झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. 2-25. अजूनही कॅप्टन आलेले नाहीत. हा शेवटचा पुकार. तिरुपती बॉयज आणि स्वप्नसाईचा कॅप्टन अजूनही राहुल भाऊंशी संपर्क साधलेला नाही. राहुल भाऊंनी मला आता सूचना केली, हे षटक संपायच्या आतमध्ये जर तुम्ही संपर्क केला नाही तर अजून एखादं षटक तुमचं कमी केलं दोन्ही संघांचं, सामना तुमचा पुकारलाय 7 ओव्हरचा, तो उगा 6 षटकांचा करावा लागेल तुम्ही जर लवकर संपर्क साधला नाही तर. राहुल भाऊ, जर दोन्ही कॅप्टन हे षटक संपायच्या आतमध्ये जर संपर्क साधला नाही तर सामना 7चा 6 करावा लागेल. त्यामुळे विनंती आहे संपर्क साधा. रिवर्सचा प्रयत्न होता. बालचंद्र भोईर साहेब, विनंती असेल परत एकदा राहुल वंशी आपण संपर्क साधावा अशी विनंती. इथं परत एकदा फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का. 25 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. या ठिकाणी या सामन्यातले संपलेले, या डावातले सुद्धा संपलेले.
धावसंख्या धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी आहे ती 25 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 30 चेंडू बाकी आहेत. 66 धावा या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहे. नवीन अगदी आपण पाहूया फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो आता भानुदास हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर एका बाजूला आपण पाहतोय अभिजित 3 चेंडूचा सामना खेळलाय आणि या 3 चेंडूमध्ये अभिजितने 8 धावा आपल्या संघासाठी ज्या बनवलेल्या आहेत. 30 चेंडू आणि 66 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. फ्रेंडशिप चॅम्पियन्स यांच्या विरोधात आपण पाहतोय भाविका कंस्ट्रक्शन हा सामना मैदानाच्या आत. आणि या दरम्यान रिवर्स चेंडू पोचते सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. आणि साईने घेतलेला अजून एक झेल. धक्का क्रमांक 4 4 बाद 29. असं वाटलं गेलं होतं. फ्रेंडशिपचे रिव्ह्यू संपलेले आहे. इथं आपण पाहतोय की ज्या वेळेस फलंदाजी होती ही भाविका कंस्ट्रक्शनची त्यावेळेस असं वाटलं होतं की कदाचित धावफलक 110 115 किंवा 120 होईल. पण 100 सुद्धा झाले नाहीत. झाल्या 90 पर्यंत मात्र त्यांना थांबवलं. कोणी थांबवलं? फ्रेंडशिप चॅम्पियन संघाने थांबवलं. आणि डाव ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस वाटलं की या 90 काय आता आरामशीर होतील. पण इथं परिस्थिती काय. 4थं षटक चालू असताना 4 बाद 29 धावा आहेत. शेवटच्या 28 चेंडूमध्ये 6 फलंदाज खेळायचे बाकी असताना 62 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 28 चेंडूमध्ये 62 धावा अजूनही या दरम्यान जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. हा चेंडू सुरेख असेल. डिफेन्स करायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय हरी हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भानुदास आणि हरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक हरी आत्ता खेळतोय. एक हरी याच्यानंतर सुद्धा खेळणार आहे. गौरव झुंजार यांच्या टीममध्ये एक हरी खेळताना पाहायला मिळेल याच्यानंतर. पण एक हरी आत्ता खेळतोय. आणि या दरम्यान परत एकदा पंचाकडे अपील मात्र पूर्णपणे फेटाळला जातोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. शेवटचे चेंडू अजूनही बाकी 26 आणि या 26 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तो अंक उलटा करायचा किंवा पलटी मारायची. 62 26 चेंडूत 62 बनवायच्यात. पा सामना होता कुठे नाही आला कुठे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू जो पोहोचला जाईल क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आली. धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 30. 4 फलंदाज बाद आहे. 25 चेंडू बाकी आहेत. 61 बनवायचे आहेत. पण हे विसरून अजिबात चालणार नाही. इथं सामना अजून संपलेला नाहीये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे एक सिंगल येताना जे पाहायला मिळते धापलकावरती धावसंख्या जी आहे 1ने पुढे जाईल. 31 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळते. 31 लॉस ऑफ 4 विकेट्स इन 4th ओव्हर कंप्लीट. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
चॅम्पियन्स तिरुपती बॉईज खाटेकरे, त्यानंतर स्वप्नसाई आणि भाविका कंस्ट्रक्शन असे 4 टीम्स आतापर्यंत आपण पाहिल्या. आणि पहिल्या 4 सामन्यांचा विचार करता पहिल्या सामन्यात संघ जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यात मात्र संघ जो विजयी झाला होता तो पहिल्या सामन्यामध्ये तिरुपती बॉईज हा संघ जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं हा स्वप्नसाई संघ जिंकला. तिसऱ्या सामन्यामध्ये फ्रेंडशिप संघ जिंकला आणि चौथ्या सामन्यामध्ये भाविका कंस्ट्रक्शन संघ जिंकला. म्हणजे 4 संघ जे खेळले हे 4 संघ 4 सामने होत असताना आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये एक एक विजय मिळवला आणि एक एक पराभव मिळवलेला आहे. म्हणजे असं नाही की पराभवाची चव एकदा पण चाकली नाही आणि असं पण नाही की विजय एकदा पण मिळाला नाही, विजय पण मिळालेला आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की जो जो संघ जिंकेल तो तो सुपर ओव्हरमध्ये दाखल होईल आणि जो जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढचे जे काही सामने आहेत हे सगळे नॉकआउट राऊंड आहेत. या ठिकाणी आदरणीय अमोलदादा चौधरी आणि आदरणीय आमचे सुनील बांगर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. अमोलदादा चौधरी आणि सुनील बांगर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक स्वागत असणार आहे. खोलपरा टप्प्याचा चेंडू पोचलाय कव्हरला, शतरक्षक चिन्हवरती आलाय. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 32 धावा सेकंदावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 23 आणि या 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 59 धावा. षटकार हॅट्रिकला 200 रुपये बंटी मनोरे यांच्या वतीने. हा चेंडू सुरेख आणि या दरम्यान अगदी पंच कळवत आहेत की यावेळेचा चेंडू स्टंपवरती निश्चित प्रमाणात जाताना पाहायला मिळाला नाही. एक धाव आली, धाबले एकडे पुढे जाईल. धाबराका धावा संख्या आपण पाहतो 33 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 22 चेंडू 58 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. इथून पुढचा म्हणजे हा सामना क्रमांक 5वा, सामना क्रमांक 6वा आणि सामना क्रमांक 7वा जो होईल ना सुपर ओव्हरचा, सगळ्या डू ऑर डाय आहेत. नॉकआउट राऊंड याच्या नंतर पहा सगळे सामने, कारण या स्पर्धेमध्ये पॉइंट सारखे झाले की त्याच्यानंतर नेट रन रेटचा विचार आपण करतो, पॉवर प्लेचा विचार करत नाही आपण, विकेटचा विचार करत नाही आपण. पॉइंट सारखे सरळ सुपर. 3 टीमचे जर पॉइंट सारखे असतील बॉल आउट, हा नियम आहे. आणि या दरम्यान अगदी लॉंग ऑनला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल तिथे चेंडू कव्हर केलाय. दुसरी धाव या दरम्यान आरामशीररित्या पळून पूर्ण केली गेली. तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहूया, नकार दिलाय. धाबलक 2 पुढे जाईल. धाबराका धावा संख्या 36 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 20 आणि बनवायच्यात 55. 20 चेंडू आणि 55 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या फ्रेंडशिप चॅम्पियन्स या संघाला. कोण पोहोचणार आहे सुपर ओव्हरला ते मात्र आपल्याला पाहिजे. 20 चेंडू 55. वेळ वाचणं गरजेचं आहे कारण 4:45 वाजलेत आणि 20 चेंडू टाकायला अजूनही 15 मिनिटातच आपण 20 चेंडू जरी पकडले, कारण सुपर ओव्हरला आपल्याला अंधार करायचा नाही. आणि या दरम्यान चेंडू कव्हरला अगदी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी एक धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये. 37 धावा 19 चेंडू 54 धावा. या दरम्यान अगदी हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. चेंडू डॉट, षटक क्रमांक संपलं जाईल. शेवटच्या 18 चेंडू आणि 54 धावा अजून आता म्हणजे बनवायच्या. 18च्या सरासरीने 18 चेंडूमध्ये 54 धावा ज्या बनवायच्या आहेत. सीमारेषेच्या जवळपास बसलेले जेवढा मित्र परिवार आहेत त्या सगळ्यांना विनंती असेल सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. साईड स्क्रीनच्या समोर बसलेले जे 5 व्यक्ती आहेत ब्लॅक साईड स्क्रीनच्या समोर बरोबर अंपायरच्या पाठीमागे, तर त्यांना विनंती असेल तिथून तुम्ही जागा बदला. आता
बॅट्समनच्या पाठीमागे तुम्ही बसलेले ज्या 5 व्यक्ती आहेत त्या 5 व्यक्तींना विनंती असेल आपण तिथून उठायचे, जागा बदलायची आहे. त्याच्यानंतर आपण सीमारेषा ठरवली, सीमारेषेच्या जवळपास आपण सुशोभीकरणासाठी जे काही झालर आपण फक्त वरच्या नाही खालच्या पण बाजूला झालर लावलेली, त्याच्या आतमध्ये कुणीही बसायचं नाही. तिकडे बसणारी जी छोटी छोटी मुलं आहेत मला वाटतं तुम्हाला बरीचशी कामं आहेत. चला बंटी मनोहर यांच्या वतीने प्राइज आलेला आहे. षटकार हॅट्रिक झाली तर 200 रुपये, पण मैदानाच्या बाहेर जेवढे षटकार जातील त्या षटकाराचं रूपांतर जर कदाचित झेलामध्ये प्रेक्षकांनी केलं तर त्या प्रत्येक झेलाला 100 रुपयाचं प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांना 100 रुपये, पण झेल घेत असताना अजिबात शेजारच्याला धक्काबुक्की करायची नाही, नाही तर झेल त्याच्याकडून तुम्ही लांब येऊन मग त्याला धक्का देऊन तुम्ही ज्याला झेल घ्यायला जाल. हा चेंडू डॉट. 17 चेंडू अजूनही या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 17 चेंडू 54 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. पाहूया गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज जो आहे तो गोलंदाज मार्कवरती सुधीर, आणि या दरम्यान सुधीरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय लॉंग ऑनला, 1 बाउंड 4 रन. चेंडू जसा समोर पडलाय तसा मात्र उसळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. संघ धावसंख्या 41, अजून 50 बनवायचे आहेत 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू 50 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावसंख्या जी आहे ती स्थिर आहे, 41 धावा आहेत. या ठिकाणी आदरणीय आमचे सुहास भाऊ केंबर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे, आणि त्याचबरोबर सुनील माळी आजचे बड्डे बॉय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख असेल. धावबादची संधी, नशीब बलबत्तर फलंदाजाचं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आला नाही. 2 धावा आल्या. धापलक 43, 4 फलंदाज बाद आहे. शेवटचे 14 चेंडू बाकी 48 बनवायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 48 धावा अजून या दरम्यान जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेचा आजचा असणारा हा 3रा दिवस आपल्याला जो पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या त्याला पार करून हो 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 हा चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगाने टाकला गेला. परत एकदा डॉट. शेवटचे 13 चेंडू आणि 48 धावा. या 13 चेंडू पैकी 8 चेंडू हे मैदानाच्या बाहेर खेळावे लागतील, त्यावेळेस 48 होणार आहे. 13 चेंडू 48. गोलंदाजीवरती तयार असेल, उजव्या हाताने मारा करेल. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला पण खूप दूरवरती होता आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास मला वाटतं अडवलाय. त्या दरम्यान घेतलेला तब्बल 2 धावा. धापलक 2 पुढे जाईल. धापलक होती धावसंख्या 45 धावा. 4 फलंदाज बाद आहे. शेवटचे 12 चेंडू 46 धावा. चला वेळ वाचणं गरजेचं आहे, वेळ वाचवा. एक सामना आणि त्याच्यानंतर एक ओव्हर सुपर ओव्हरची. 12 चेंडू अजून 12 चेंडू 46 आहे. आणि आत्ता घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 4 वाजून 52 मिनिटं झाली.
वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 46. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो भानुदास आणि बॅटिंग पॉवर प्ले. स्ट्राईकला भानुदास, नॉन ट्रॅकच्या बाजूला हरी आणि गोलंदाज जगन. बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाज तयार आणि लॉंगॉनला सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलेला चेंडू खणखणी षटकाराचे रन. अकरा चेंडूमध्ये 40 धावा निश्चितप्रमाणे बनवायच्या. चेंडू पोचला जाईल कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. शेवटचे मात्र चेंडू शिल्लक राहिले. 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 36 धावा अजून या दरम्यानच्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती तयार आहे. उजवा तरे मारा. हा चेंडू अतिशय सुरेख या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. 9 चेंडूमध्ये अजूनही 36 धावा ज्या बनवायच्या आहेत. पण बाउन्स निश्चितप्रमाणे जो दिलाय अंपायर्सने, पंचांनी, यानंतर मात्र बाउन्स चेंडू टाकता येणार नाही. या दरम्यान अगदी लॉंग ऑफला चेंडू इथे मात्र पायावरती जोरात अगदी आदळलाय. त्या दरम्यान 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथं 2 धावा आल्या. धाब्रेक पुढे जाईल. धाब्रेक धावा संख्या 57. 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू बाकी 34 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 34 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र एक खूप मोठी करामत जी करावी लागणार आहे, खास करून जगनला, स्ट्राईकला असणाऱ्या भानुदासला आणि साथ द्यावी लागली मात्र हरेला. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख असेल यावेळेस. 1 धाव धावले की पुढे जाईल. धाबरा धाव संख्या 57 वरून 58 वरती आपल्या धावून जे पोहोचतोय. 4 बाद 58. 7 चेंडू 33 धावा. 7 चेंडू 33. आणि पंचाकडे अपील. फलंदाज बाद. 5वा लेग V4. बॉल द्या. 6 चेंडू 33. 5 बाद 58 धावा धावले होते आपण पाहतोय. चला थोडी घाई करा. भाविका कंस्ट्रक्शन सांगायला विनंती आहे, तुम्ही क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. शेवटच्या 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 33 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. पाहूया 6 चेंडूमध्ये 33 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत त्या फ्रेंडशिप 11 या संघाकडून. भाविका कंस्ट्रक्शन संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतोय. आणि दिशावर असणारे संघ मालक आदरणीय नानाशेठ चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नाना चौधरी यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो या मुरबाड प्रीमियर लीग मध्ये MPL सीझन 5 मध्ये जो संघ क्वालिफाय झालेला आहे. लागोपाठ 2 वेळेस विजेतेपद आणि यावर्षी क्वालिफाय झालेला आहे. आणि हा चेंडू डॉट.
5-33. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय तो आलाय तो भाविन वाघ, जो गोलंदाजी मार्गावरती या दरम्यान आपल्याला पाहण्यामध्ये शेवटच्या षटकासाठी आलेले आहे. जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या 33 धावा. भाविन तयार, उजव्या हाताने माराय. फुलटा चेंडू या दरम्यान ती खेळला जाईल मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आणि या दरम्यान अगदी जोरदार मारा, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6. 6 बाद 62. सामन्यामध्ये औपचारिकता निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. नवीन फलंदाज किरण, कुणाल गंदे आपण पाहतोय, जो गोल फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत, 29 धावा ज्या बनवायच्या आहेत. 2 चेंडू 29. आता विनंती एवढीच असेल, यानंतर जो काही सामना आहे तो 7 षटकांचा आहे. तिरुपती बॉईज विरुद्ध स्वप्न साई. तिरुपती बॉईज संघाने तयारीत राहायचे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. फलंदाज बाद. 7वा फलंदाज बाद, धाव बाद. 1 चेंडू 29 धावा. आणि या दरम्यान चेंडू 29 पाहिजे असताना तिथे मात्र चेंडू अडवलाय. आणि हा सामना भाविका कंस्ट्रक्शन संघाने 28 धावसंख्येने जिंकलाय. अभिनंदन. बासष्ट धावा झाल्यात 8 षटकात आणि भाविका कंस्ट्रक्शन या ठिकाणी जिंकलाय. आणि या स्पर्धेच्या बाहेर पडणारा पहिला संघ ठरलेला आहे, त्याचं नाव आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स. मात्र या संघाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. आता क्षेत्ररक्षणासाठी लवकर चला. तिरुपती बॉईज क्षेत्ररक्षण आपण लवकर लावून घ्यायचंय. स्वप्न साईला विनंती असेल, आघाडीची जोडी आपण तयारी ठेवायची आहे. आणि यानंतर